या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंग अमृताच्या डोळ्यांवर हात ठेवून तिला तिच्या खोलीमध्ये घेऊन येतो। अमृता विचारत असते की सारंग आता नेमकं काय सरप्राईज आहे माझ्यासाठी आणि मग त्यानंतर सारंग तिच्या डोळ्यांवरील हात बाजूला करतो आणि जेव्हा अमृता तिची सजवलेली खोली पाहते तेव्हा तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो, कारण घरातल्यांनी तिच्या खोलीमध्ये सगळीकडे लहान बाळांचे छान छान फोटो लावलेले असतात। त्यामुळे अमृता खूपच खुश होते। नकळतपणे तिचे डोळे भरून येतात तर तिलोत्तमा हसतच तिला सांगत असते की तुला माहिती आहे का, तुझ्या दिरांनी मिळून ही खोली सजवली आहे। त्यामुळे अमृताचा आनंद तर द्विगुणित होतो। ती त्या सगळ्यांचे आभार मानते आणि मग तिलोत्तमा अमृताला सांगत असते की आता तू स्वतःची काळजी घ्यायची, तुला कशाचीही गरज पडली तर आम्हाला लगेच सांगायचं आणि अजिबात कोणतंही काम करायला जायचं नाही। आणि त्यावर अमृताही हो म्हणते। दुसरीकडे ती ऐश्वर्या मात्र तिने लपवलेली पपई वर काढते आणि हसतच म्हणू लागते की अमृता वहिनी, मला माहिती आहे हे बाळ तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, कारण या बाळासाठी तू खूप वर्ष वाट बघितलीस, पण मला माफ कर। आता काही झालं ना तरी मी तुझ्या या बाळाला जगात येऊ देऊ शकत नाही, कारण जर तुझं बाळ जगात आलं तर मग त्या तिलोत्तमाची लाडकी सून तू होशील आणि माझं या घरातील वर्चस्व संपून जाईल। त्यामुळे जोपर्यंत ही ऐश्वर्या या घरात आहे तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी या घरात पाळणा हलणार नाही। आणि मग ती हसतच पपई कापायला सुरुवात करते। तर दुसरीकडे घरातील इतर सर्वजण अमृताच्या खोलीतच असतात आणि तितक्यात राजकुमार त्या ठिकाणी येतो। त्याने एका बाळाचं पोस्टर आणि काही फुगे आणलेले असतात आणि तो अमृताला ते सगळं काही दाखवतो। त्यामुळे ती तर खूपच खुश होते। तर राजकुमार म्हणत असतो की चल आपण पटकन हा बाळाचा पोस्टर लावूयात, पण त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आधीच खोली सजवलेली आहे। त्यामुळे तर तो खूपच खुश होतो आणि हसतच विचारतो की हे सगळं कोणी केलं। तर नील त्याला हसतच सांगतो की अरे दादा, ही सगळी तुझ्या भावांची कमाल आहे। आणि त्यावेळी राजकुमार म्हणतो की आता सगळं काही तुम्हीच करणार आहात का, येणाऱ्या बाळाच्या बापाला काहीतरी तर करायला ठेवा। आणि त्यावेळी तिलोत्तमा हसतच म्हणते की राजकुमार, आता तू ना फक्त आराम कर, तुझ्या बायकोची काळजी घे, बाकी कोणत्याही कामाचं टेन्शन घेऊ नको, सगळं काही करायला तुझे भाऊ आहेत। आणि त्यावर राजकुमारही मग हसतच हो म्हणतो आणि मग बबलू राजकुमारने आणलेलं पोस्टरही तिथे लावतो। ऐश्वर्या सोडून घरातील सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात। तिलोत्तमा अमृताला सांगत असते की राजकुमार तुझी काळजी घेईल आणि मी तुझे भरपूर लाड करेल, तुझ्यासाठी मला ना खूप सारी शॉपिंग करायची, तुला जे हवं ते तू सांग। आणि त्यावर अमृताही हो म्हणते। त्यानंतर मग सोहम म्हणू लागतो की आई, आता आपल्या घरातील सगळ्यात लहान मेंबर येणार आहे, म्हणजे माझी तर ती जागा जाणार ना गं। आणि हे ऐकून चंद्रकांत म्हणू लागतो की अरे आता तू मोठा झालाय, आम्ही तुझं लग्न करून दिलंय, अजून किती दिवस तुला लहान राहायचंय। आणि त्यावर सोहम लाजूनच हो म्हणतो। आणि मग तिलोत्तमा सगळ्यांना सांगते की आता आपल्याला अमृताकडे विशेष लक्ष द्यायचं आहे, तिची काळजी घ्यायची आहे। आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच ऐश्वर्या त्या ठिकाणी येते। ती सांगू लागते की अमृता वहिनीने जी गोड बातमी दिली आहे ती सेलिब्रेट करण्यासाठी मी स्वतः तुमच्यासाठी स्मूदी बनवली आहे। आणि ते ऐकून सगळेच जण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात। तिलोत्तमाही म्हणते की अगं ऐश्वर्या, तू चक्क किचनमध्ये जाऊन स्वतः स्मूदी बनवली। आणि त्यावर ऐश्वर्या ही नाटक करत म्हणते की हो मॉम। आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना ती स्मूदी देते। पण जेव्हा सावली त्या स्मूदीचा पहिला घोट घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की यामध्ये पपई आहे आणि त्यामुळे ती खूपच घाबरते। तर इकडे ऐश्वर्या अमृतालाच त्या स्मूदीचा ग्लास देत असते आणि तिला सांगत असते की हे सगळं खास मी तुझ्यासाठी केलं आहे। त्यामुळे अमृताही खुश होते आणि ती स्मूदी पिण्यासाठी जाते। पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि ती अमृताच्या हातातील ग्लासला जोरात धक्का देते, त्यामुळे तो ग्लास खाली पडतो। आणि हे पाहून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो। सावली अचानक अशी का वागली हे कोणालाही समजत नाही। राजकुमार तर सावलीवर खूप चिडलेला असतो आणि तो तिला म्हणू लागतो की हे काय केलंयस तू, बिंडोक आहेस का तू, कळत नाही का, अमृता प्रेग्नेंट आहे ना, जर तिला काही झालं असतं तर। पण सारंग कसाबसा त्याला शांत करतो आणि सावलीला विचारतो की सावली काय झालं, असं का केलंस तू। आणि त्यावेळी सावली सांगते की सारंग सर, यामध्ये पपई आहे। आणि ते ऐकून अमृता तर खूपच घाबरते। तर तिलोत्तमाही पटकन ती स्मूदी टेस्ट करते, तिला सुद्धा समजतं की यामध्ये पपई आहे।
त्यामुळे ती अमृताला विचारते की तू ठीक तर आहेस ना, तुला काही होत तर नाही आहे ना. तर अमृता सांगते की हो आई, मी ठीक आहे, कारण मी स्मूदी पिलेच नाही. त्याचवेळी सोहम विचारतो, अरे पण झालं तरी काय, कारण पपई तर चांगली असते ना. पण बबलू त्याला सांगतो की अरे गरोदर बायका पपई खात नाही, नाहीतर त्यांना त्रास होतो. आणि ते ऐकून सोहमही घाबरतो. त्यानंतर नील म्हणू लागतो, म्हणजे सावलीने वेळेत पुढे येऊन एक प्रकारे अमृता वहिनीला आणि बाळाला वाचवलंच आहे. आणि त्यामुळे ऐश्वर्या म्हणू लागते, वाचवलं म्हणजे काय, मी काय त्यांना काही त्रास देणार होते का, मी स्मूदीमध्ये साधी पपईच टाकली होती ना, त्यात काय एवढं. आणि ते ऐकून तिलोत्तमा ऐश्वर्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की ऐश्वर्या, जर एखाद्या गोष्टीतील आपल्याला काही कळत नसेल ना, तर उगाच आपण मध्ये नाक खुपसू नये. आणि मला सांग, एरवी तर तू कधी त्या किचनकडे बघतही नाही, मग आज काय गरज होती ग तुला आतमध्ये जाऊन ही स्मूदी वगैरे सगळी नाटकं करायची. जर आज अमृताला किंवा तिच्या बाळाला काही झालं असतं तर. आणि हे सगळं काही ऐकून ती ऐश्वर्या तर खूपच चिडते, पण ती सगळ्यांपुढे काही बोलू शकत नसते. आणि मग ती नाटक करत म्हणू लागते की मॉम, मला माफ करा, मला खरंच या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि मग ती अमृताची ही माफी मागते, रडतच तिला मिठी मारते. तर अमृताही म्हणते की ऐश्वर्या, अगं काही हरकत नाही, पण यापुढे जर तुला माझ्यासाठी काही करायचं असेल ना, तर मग तू सावलीची मदत घे. आणि त्यावर ऐश्वर्या रागातच हो म्हणते. आणि मग राजकुमारही सावलीचे आभार मानतो. तर सारंग सावलीकडे पाहत राहतो. पण मग त्यानंतर ती ऐश्वर्या तिच्या दुसऱ्या प्लॅनकडे वळते. तिने त्या वैद्याला जी पावडर बनवायला सांगितलेली असते ती पावडर आणण्यासाठी ती जाते. तर तो वैद्य म्हणत असतो की खरं तर तुम्ही त्या बाईंना जी पावडर देत होता ना, त्यामुळे त्या प्रेग्नेंट राहणं शक्यच नाही आहे. पण जर असं असेल तर मग ठीक आहे, आत्ता मी जी पावडर आणली आहे ना, तुम्ही ती त्यांना द्या, तुमचं काम होऊन जाईल. आणि त्यामुळे ऐश्वर्या खुश होते आणि लगेच पावडर घेऊन घरी जाण्यासाठी निघते. त्यानंतर जेव्हा रात्री सावली तिच्या खोलीत जाते, तर सारंग तिला विचारत असतो की तुझ्या घरचे झोपले असतील का. पण त्याचा हा प्रश्न ऐकून सावली घाबरून विचारते की तुम्ही असं का विचारताय, माझ्या घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का, दादा बरा तर आहे ना. तर सारंग म्हणतो की सावली, मी नॉर्मली विचारलं, तू एवढी का घाबरतेस, तुझ्यामुळे बघ मी सुद्धा घाबरलो. तर सावली म्हणत असते, मग तुम्ही असं का विचारलं. तर सारंग म्हणतो की अगं, आपल्या घरात इतक्या वर्षांनी ही जी आनंदाची बातमी आली आहे ती तुझ्या घरीसुद्धा सांगायला हवी ना. मला माहीत नाही याला चमत्कार म्हणावं की वेगळं काही, पण बघ ना, आईबाबांनी विठुरायाकडे प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं फळ आपल्याला मिळालं, मग त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी द्यायला हवीच ना. आणि ते ऐकून सावली ही खूप खुश होते आणि लगेच तिच्या बाबांना कॉल करते. इकडे कान्हू आणि सावलीचे बाबा झोपण्याच्या तयारीतच असतात, पण सावलीचा फोन आल्यामुळे ते दोघेही खूप खुश होतात. ते विचारतात की काय झालं साऊ, सगळं ठीक आहे ना, इतक्या रात्री तू फोन का केला. त्यावेळी सावली काही बोलणार त्याआधीच सारंग तिच्याकडून फोन घेतो आणि म्हणू लागतो की आई बाबा, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तुम्ही जेव्हा इथे घरी आला होता तेव्हा मेहेंदळेंच्या सुनांची ओटी भरली, आमच्या घरात पाळणा हलावा म्हणून विठुरायाकडे प्रार्थना केली आणि आज आम्हाला त्या प्रार्थनेचं फळ मिळालं आहे. आणि मग तो अमृताची गुड न्यूज त्यांना सांगणार, पण त्याआधीच सावली सांगून जाते की आई बाबा, अमृता वहिनी प्रेग्नंट आहेत. आणि हे ऐकून सावलीच्या आईबाबांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. सारंग मात्र रागातच सावलीकडे पाहत असतो, कारण त्याला ती गुड न्यूज आईबाबांना सांगायची असते. आणि मग त्यानंतर सावली फोन ठेवून देते. तर सारंग सावलीला म्हणत असतो की तू असं का केलंस, ही माझी आयडिया होती ना. तर सावली हसतच म्हणते, पण ते माझे आई बाबा आहेत ना. आणि मग ते दोघेजण याच गोष्टीवरून उगाच वाद घालू लागतात. आणि मग सावली तिच्या कामासाठी जाते. तर सारंग हसतच म्हणत असतो की ही खरंच डेंजर आहे. तर दुसरीकडे सावलीचे आई बाबासुद्धा खूप आनंदात असतात आणि मग ते विठुरायाचे आभार मानतात. त्यानंतर आपण पाहतो जगन्नाथ मेहेंदळेंच्या घरातील सगळ्यांच्या पत्रिका पाहत असतो. तो खूप जास्त अस्वस्थ असतो. त्यामुळे अलका त्याला विचारते की अहो, काय झालं आहे, मागच्या 2 तासापासून तुम्ही या सगळ्या पत्रिका पाहत बसलाय, काही घडणार आहे का. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो की हे बघ, आपल्या दोघांसाठी ही आपली लेक सावली आणि तिचं कुटुंब पहिली जबाबदारी आहे, आणि म्हणूनच मी मेहेंदळेंच्या घरातील सगळ्यांच्या पत्रिका पाहतोय. तर अलका विचारत असते, पण मग नेमकं झाले तरी काय. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की अंधारामध्ये प्रकाशाची एक तिरीप दिसावी असा योग आहे. त्यामुळे अलका विचारते, म्हणजे काही घडणार आहे का. जगन्नाथ तिला सांगतो की खरं तर काळजी करण्यासारखं नाही आहे, संततीचा योग दिसतोय. आणि हे ऐकून अलकाला सुद्धा आनंद होतो. ती म्हणत असते, म्हणजे चला फायनली मेहेंदळेंच्या घरी पाळणा हलणार, तिलोत्तमा तर खूपच खुश होईल. तर जगन्नाथ म्हणतो की खरं आहे, पण हे सगळं ना इतकंही सोपं नाही आहे,
कारण या सुखाच्या वाटेवर ना अनेक काटे आहेत. त्या बाळाच्या जीवाला अनेक लोकांपासून धोका आहे आणि याची सुरुवात ना मेहेंदळ्यांच्या घरापासूनच होईल. त्यामुळे काहीतरी उपाय शोधावा लागेल. आणि ते ऐकून अलकासुद्धा काळजीत पडते. ती म्हणू लागते की मग आता आपण करायचं तरी काय. तर जगन्नाथ म्हणत असतो की मी काहीतरी उपाय शोधून काढतो, पण त्याआधी काही अघटित घडायला नको म्हणजे झालं. त्यानंतर आपण पाहतो रात्री ती ऐश्वर्या त्या वैद्याने दिलेली पावडर घेऊन किचनमध्ये येते आणि अमृताला देण्यासाठी ती पावडर दुधामध्ये मिक्स करते. पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि तिला विचारते की हे काय करताय तुम्ही ऐश्वर्या मॅडम. आणि त्या ऐकून ऐश्वर्या घाबरून विचारते की तुला काय करायचं आहे, तू इथे कशासाठी आलीस. तर सावली म्हणत असते की माझं काम आहे, पण तुम्ही इथे काय करताय. आणि ही पावडर तर तुम्ही अमृता वहिनी गरोदर राहाव्यात म्हणून त्यांना देत होता ना, पण आता तर त्या गरोदर आहेत, मग कशासाठी हे सगळं. आणि त्या ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला रोज सवय झाली होती अमृता वहिनीला औषध द्यायची, म्हणून मी नकळतपणे इथे आले, बाकी काही नाही. मात्र सावलीला तिच्या वागण्याचा संशय आलेला असतो, पण ती काही बोलत नाही आणि तेथून निघून जाते. तर ती ऐश्वर्या तो पावडरचा डबा किचनमध्येच एके ठिकाणी लपवून ठेवते. पण मग त्यानंतर मध्यरात्री बबलू त्या ठिकाणी येतो. त्याने दिवसभर बाहेरचं खाल्लेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या पोटात दुखत असतं. आणि मग त्यानंतर नेमका तो पावडरचा डबा त्याला सापडतो. त्याला असं वाटतं की हे पोटदुखीवरचं औषधच आहे आणि मग त्यानंतर तो ती पूर्ण पावडर पाण्यामध्ये मिक्स करून पिऊन टाकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अमृता, राजकुमार आणि तिलोत्तमा डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघालेले असतात. सावली आरतीचं ताट घेऊन येते. मग त्यानंतर ते तिघेजण देवाला नमस्कार करतात आणि मग हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. ते गेल्यानंतर मग सावली ही देवाकडे प्रार्थना करण्यासाठी जाते. पण तेव्हा तिच्या लक्षात येतं की देवासमोरचा दिवा फडफडत आहे. त्यामुळे ती खूप घाबरते. काही अघटित तर घडणार नाही ना याची तिला भीती वाटत असते. दुसरीकडे ती ऐश्वर्या घाईघाईत किचनमध्ये जाते. पण तेव्हा तिच्या लक्षात येतं की तो पावडरचा डबा त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे ती खूपच घाबरते. तो डबा कुठे गेला असेल असा तिला प्रश्न पडतो. तिची शोधाशोध सुरू असते. पण त्याचवेळी तारा त्या ठिकाणी येते, म्हणून त्या ऐश्वर्याला तो डबा काही शोधताच येत नाही. तर तारा तिला म्हणू लागते की वहिनी, तुम्ही जे सांगितलं होतं ना ते अगदी खरं आहे. तो सोहम ना लग्नानंतर माझ्याकडे लक्षच देत नाहीये, सतत त्या बबलूसोबत इकडे तिकडे फिरत असतो. आत्तासुद्धा तो त्या बबलूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आहे आणि मला साधी ही गोष्ट त्याने आधी सांगितलीसुद्धा नाही. मी कॉल केला तेव्हा मला कळलं. आणि हे ऐकून ऐश्वर्या विचारू लागते पण नेमकं झाले काय त्या बबलूला. आणि त्यावेळी मग तारा सांगते की अहो, त्याने काल रात्री चूर्ण म्हणून काहीतरी खाल्लं, त्यामुळे त्याला लूज मोशन झालेत. आणि ते ऐकून ऐश्वर्या घाबरते. तिच्या लक्षात येतं की ती पावडर बबलूनेच खाल्ली आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब